मराठी भाषा समजते? नाही तर मला भाषा चेंज करायला इंग्लिश, उर्दू, गुजराती, कारण सगळ्या भाषा मी बोलतो. मराठी समजते म्हणजे, ठीक आहे? सगळ्यांना समजेल ना? ठीक आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात, आता आला आहेत, तर ते ठिकाण माहिती आहे तुम्हाला कोणतं आहे ते? तुम्ही गेटवर बोर्ड वाचले? आतमध्ये येत असताना त्या बोर्डवर नाव होतं, जैवविविधता पार्क महाबळेश्वर, असं त्या बोर्डवर नाव लिहिलं होतं, बरोबर? तर जैवविविधता माहिती आहे? जैवविविधता म्हणजे काय? म्हणजे काय? जैव म्हणजे जीवांची विविधता. सोप्या भाषेमध्ये मी थोडक्यात सांगतो, जीवांची वेगळेपणा म्हणजे जे जीव पृथ्वीवर तयार झाले आणि त्यांचं वेगळेपण. उदाहरणार्थ वाघ असेल, टायगर माहिती आहे ना? हा, वाघ खातो काय? मांस खातो, म्हणजे बेकर खातो. बेकर खातं काय? गवत खातं. गवत उगवतं कुठे? जमिनीवर. जमीन म्हणजे मातीवर उगवतं. आणि माती कशापासून बनते? खडकापासून बनते. हे जे सगळे चक्र जे असतं एकमेकांवर अवलंबून, एकमेकांवर सगळी जीवसृष्टी एकमेकांवर अवलंबून असते, त्याला म्हणायचं जैवविविधता. तसा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता पार्क महाबळेश्वर इथं बनवला. ह्याच्यामध्ये वेस्टर्न घाटातल्या 8,81,000 वनस्पती सापडल्या जातात, बघायला मिळतात, ठीक आहे? तर त्यातली एक वनस्पती तुम्हाला दाखवतो. ही वनस्पती माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात? उंबर. ठीक आहे, उंबर माहिती आहे तुम्हाला? त्याला फळ माहिती आहे, त्याचं फ्लावरिंग माहिती आहे तुम्हाला? फुल कशा कलरचं येतं? फुल येत नाही. बघा, आपल्याला शाळेमध्ये असं शिकवलं जातं, ज्या झाडाला ज्या वनस्पतीला फुल येतं त्या वनस्पतीला फळ येतंच, बरोबर? असं तर ऐकू नये की ज्या वनस्पतीला फूल येतं त्या वनस्पतीला फळ येतं. मग उंबराचं फूल तुम्ही बघितलंय का बरं? किती वर्षानं येतं? कधी येतं? ऐकून आहात? नाही, ठीक आहे. तर उंबराला आमच्या भाषेमध्ये, बोटनी भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये जे आम्ही MSc ॲग्रीला शिकवतो, बोटनी मुलांना शिकवतो, तर ह्याला उंबर म्हणत नाही. ह्याला फायकस ग्लोमेटा किंवा फायकस रेसिमोसा बोलतात. ह्याला फळ येतं. त्या फळामध्ये एक ब्लास्टोमा सिनेज नावाचा एक जीवाणू तयार होतो. उदाहरणार्थ तुम्ही गाड्यांवर संध्याकाळी जात असताना तुमच्यासमोर एक मच्छर वगैरे असे चिलीट येतात का? बघा, असं समोर डोळ्यांसमोर वगैरे येतात. एप्रिल मेला जास्त असतात बघा ते. तर त्याला ब्लास्टोमा सिनेज म्हणतात. हे उंबराच्या फळामध्ये तयार होतं. म्हणजे जे ब्लास्टोमा सिनेज की अमृतासारखी ती काम करते. 70 ते 80% तुमचा कॅन्सर बरा करते. किती टक्के? 70 ते 80% ही वनस्पती कॅन्सर बरा करते. मग सायंटिस्ट, आमच्याकडे बोटणी मुलं म्हणतात, सर जर 70 ते 80% जर वनस्पतीपासून जर कॅन्सर बरा होतोय, मग दवाखान्यात जायची गरज काय? ठीक आहे, बरोबर? तर त्याचा इतिहास असा आहे की जपानची काही सायंटिस्ट आपल्या जंगलामध्ये आली. जंगलामध्ये फिरत असताना त्यांनी नरक्या हा वनस्पती आपल्याकडनं चोरून घेऊन गेली आणि चोरून घेऊन गेल्याच्या नंतर त्याचं औषध त्यांनी तिथं तयार केलं. पॅटर्न त्यांनी घेतलं. कुणी? जपाननं पॅटर्न घेतला आणि पॅटर्न त्यांनी घेतल्यामुळं अख्ख्या जगामध्ये त्या वनस्पतीचं औषध ती एकमेव कंपनी जपानची ती पुरवते. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर एखाद्याला कॅन्सर आला तर 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो बरा होण्यासाठी. ॲक्च्युली हे 10 ते 20 रुपयाचं काम होतं. पण योगायोग आपले सायंटिस्ट थोडेसे कमी पडले आणि आपल्या त्या लोकांनी आपल्याकडनं वस्तू त्या चोरून घेऊन गेले आणि त्यांनी पेटंट घेतला. तर अशा अनेक वनस्पती आपल्या भारतामध्ये आहेत की त्याचं संशोधन आजपर्यंत झालं नाही. आमच्याकडं कोल्हापूरचे एक बोटणी शाळा आहे. बोटणी शाळेत पाटील सर म्हणून आले होते. पाटील सर इकडं आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला एक त्यांचं बोटणीच्या मुलांची 80 मुलांची जबाबदारी आमच्यावर दिली की सर तुम्ही जा आणि ही बायोडायव्हर्सिटी समजून सांगा. मी 3.5 तास त्या मुलांना बायोडायव्हर्सिटी समजून सांगितली. परत इथं आणलं आणि परत सांगितलं की बायोडायव्हर्सिटी तुम्हाला समजली का? ती मुलं म्हणलीत हो सर आम्हाला समजलं. तर म्हणलं एक 10 वनस्पती मला फक्त दाखवा की मी तुम्हाला माहिती दिलेली, नाही तर 10 लायकनची नावं सांगा की तुम्ही ते बघितलेत. तर ते सांगू शकले नाही आणि परत 80 मुलं मी परत 2.5 तास फिरवली
परत आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की 10 आता वेलींची नावं सांगा. त्यांना 10 वेलींची नावं सांगितली नाहीत. परत 2.5 तास मी परत फिरवलीत. अशा आम्ही एक शाळा साधारणपणे 4 वेळा फिरवली. त्यावेळी त्यांना कळलं उपाशी पोटी ती मुलं, आणि संध्याकाळी 2 दिवस त्यांनी इथं काढले. एक ना एक झाडाचा अभ्यास केला आणि एक ना एक झाडाचं संशोधन केलं, आणि तिसऱ्या दिवशी ती बायोडायव्हर्सिटी त्यांना समजली. त्या दिवशी आम्ही इथून त्यांना पाठवलं. तर बायोडायव्हर्सिटी का समजायची की जे औषधं तयार होतात ती निसर्गापासून तयार होतात. तुम्हाला उलटी येते, उलट्या केल्या का तुम्ही? उलट्या केल्या का उलट्या? आता येताना उलट्या का होतात माहिती आहे तुम्हाला? का होतात? उलटी येऊ नये म्हणून काय करावं ते सांगा. गोळ्या दिल्या तुम्हाला, बरोबर? गोळ्या आता आपण मेडिसिनलमध्ये गोळ्या खातो त्यावेळी आवळा खायची, आवळा सुपारी वगैरे. बघा आम्ही ज्यावेळी शाळेत सहलीला जायचो ना, तर आम्हाला म्हणायचं आवळा सुपारी घ्या तुम्ही. आम्हाला शिक्षक सांगायचे आवळा खा, आवळा सुपारी खा. तर आवळा एकमेव अशी वनस्पती आहे, आवळा खाल्ल्यानंतर तुमचं आम्लपित्त आणि रक्तपित्त हे पूर्णपणे कमी होतं. काय होतं? आम्लपित्त आणि रक्तपित्त पूर्णपणे कमी होतं, आणि पित्ताचे प्रमाण जर शरीरामध्ये कमी झाले तर तुम्हाला उलटी येणे, चक्कर येणे, छातीमध्ये जळजळ येणे, पॅरेलिसचे अटॅक सुद्धा पित्तामुळं होतात. पॅरेलिसचे अटॅक सुद्धा पित्तामुळं होतात. हे तुम्हाला माहिती आहे? नाही. मग जर आवळ्याचं सेवन केलं तुम्ही करत असाल तर आयुष्यामध्ये तुम्हाला उलटी, पोटाचे विकार, पॅरेलिसचे अटॅक वगैरे कधीच आयुष्यामध्ये येणार नाही. तर अशा वनस्पती आम्ही इथं तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामध्ये हिरडा आहे. हिरडा ही तुमच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये 10 वर्ष तुमचं आयुष्य वाढवते. हिरडा, भेडा आणि आवळा हे जर त्रिफळ चूर्ण तुम्ही जर खात असाल तर आयुष्यामध्ये कोणते आजार होत नाहीत. आणि थंडी, खोकला, ताप जर येत असेल तर तुम्ही काय करता? दवाखान्यातच जाता, बाकी काय करत नाही. जर हे होत असेल, उदाहरणार्थ तुम्ही महाबळेश्वरमध्ये आलाय म्हणजे तुमच्या शरीराचं म्हणजे तुमच्या हवेमध्ये बदल झाला. मग बदल झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच तुमच्या शरीरावर जाणवतं की मला सर्दी झाली, कुठं खोकला झाला, नाही तर चक्कर येते, नाही तर ताप येते. तर काय करायचं? तुम्ही ज्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी काय करायचं? आंघोळ करताना आंघोळीचं पाणी तोंडामध्ये घ्यायचं आणि बिनधास्त आंघोळ करायची. तुम्हाला जर तुम्ही 3 महिने केलं तर तुम्हाला आयुष्यभर कधी थंडी, ताप, खोकला येत नाही. काय करायचं की आंघोळीचं पाणी थंड असो नाही तर गरम असो तोंडामध्ये घ्यायचं आणि आंघोळ करायची. आंघोळ झालं की ते पाणी थुकून द्यायचं. आयुष्यामध्ये तुम्हाला थंडी, खोकला, ताप येत नाही. ठीक आहे? तर अशा काही आयुर्वेदिक इथं वनस्पती आहेत, पण आता तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही नाही सांगणार एवढं. पण ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर एक लक्ष द्या. आज या ठिकाणी आपण श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर येथील इयत्ता 10वीची मुलं या सर्वांना आपण इथं भौगोलिक दृष्टीने एक दिवसीय क्षेत्रभेट आयोजित केलेली आहे. आणि या क्षेत्रभेटीमध्ये आज आपण इथं महाबळेश्वरमध्ये जी बायोलॉजीची टेक्निकल एक छोटीशी एक बाग आहे. या बागेमध्ये अनेक वृक्ष आहेत जे अभ्यासासाठी महाराष्ट्रातील माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व विद्यार्थ्यांसाठी ही बाग एक प्रेरणादायी ठरते. या बागेमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. हे वृक्ष जेणेकरून अभ्यासासाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी इथं या वन विभागामध्ये व्यवस्थित त्या संगोपन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या संगोपन केलेल्या वनवृक्षाची थोडक्यात माहिती आपल्याकडे असणारे अभिजित वनकुंभारे, मानकुंभारे या सरांनी आपल्याला ही अतिशय चांगली व्यवस्थित माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांनी ती आम्हाला माहिती आम्ही अनुभवतोय. आणि बऱ्याच वेळा आपल्याला छोटे छोटे आजार होतात, आणि आजार कशा पद्धतीने आपण ताप असेल, खोकला असेल, पित्त असेल, हे कोणत्या वनस्पतीच्या माध्यमातून घालवले पाहिजेत हे आम्हाला जाता जाता त्यांनी थोडक्यात सांगितलं. हे सांगितलेल्या ह्या गोष्टी आम्ही निश्चितच आमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण उपयोग करूया. आणि इथं आपण 2 मिनटं त्यांना पुन्हा एकदा
टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये क्लॅप व्हावे आणि इथे थांबूया. धन्यवाद.